आत्ता 6:13 झालेले आहेत. आपली बस आली, तुम्ही बघू शकताय. चला त्या साईडला थांबली बस. थांबा ना, बसू तर द्या राव. पुण्यात ना आलात ना तर तुम्ही? चायना. आम्ही पण चायनामधलं. यांचा मोठी स्वभाव दिसतं पण मस्त वाटते गाडीमध्ये. गेलं तेच आहे. हा गेलं. माझ्या मागे तुम्ही बघू शकता रावेत एरियातला ना सगळ्यात फेमस ब्रिज आहे. हे व्हॉट्सअप गाईज, कशात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर गाईज हा आपल्या चॅनलचा ना पहिला व्हिडिओ असणार आहे. आणि गाईज या चॅनलवरती ना आपले ट्रॅव्हल ब्लॉग, फॅमिली ब्लॉग सगळे तुम्हाला बघायला भेटतील. तर आपल्या चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज हा आपल्या चॅनलचा ना पहिला व्हिडिओ आहे आणि मी रावेतवरनं ना तुम्हाला जेवढ्या गोष्टी एक्सप्लोर करता येतील ना तेवढ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. जसं की मुकाई चौक, रावेत, पुनावळे, लंडन ब्रिज सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कव्हर करून दाखवेन. तर आपला व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपली जर्नी आपण स्टार्ट करूयात. तर गाईस आता बघू शकता 5:15 झाले, अजून आपली ओला कॅब आलेली नाही. तरी पण आपण आता चालत जात. आपल्याला जर रिक्षा भेटली ना तर तिथेच जाऊ आपण. तर गाईस 5:30 वाजले आपल्याला फक्त मुकाई चौक मध्ये येण्यासाठी. तर आता इथनं मी बसची वाट बघतो. आपली बस काय अजून लागली नाही इथनं. आपण आता मुकाई चौक मध्ये पोहोचलोय. ही आपली बस लागली, तुम्ही बघू शकता. चला आता डायरेक्ट आपण बस मध्ये जाऊया. तर काही जस्ट आपण आता रावेत पंपिंग स्टेशनवरती पोहोचलोय. तुम्हाला मी आता डायरेक्ट रावेत ब्रिजचा टूर देतो. तर गाईज तुम्ही बघू शकता आपला रावेत एरियामधला ना हा मेन चौक आहे, सर्कल आहे. इथनं नाही समोर शिंदे वस्तीकडे रोड जातो, इकडे नागपूर रेल्वे स्टेशनकडे जातो आणि इकडे ना आपलं मुकाई चौक इकडे आपला रोड जातो. आणि या साईडला तुम्ही बघू शकता डायरेक्ट आपला रावेत ब्रिज. तर फायनली गाईज आपण ना आपल्या लोकेशनवरती पोहोचलो. मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. माझ्या मागे तुम्ही बघू शकता रावेत एरियातला ना सगळ्यात फेमस ब्रिज आहे. याला लंडन ब्रिज बोलतात, रावेत ब्रिज बोलतात, बास्केट ब्रिज बोलतात, भरपूर याला नाव दिलेले आहेत. एक्झॅक्ट अपोजिट साईडला तुम्ही बघू शकता आपली नाही पवना नदी रावेत मधली, जिला की आता थोडंसंच पाणी, अजून पाऊस आला ना इथं भरपूर पाणी साचतं. ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. माझ्या ना तुम्ही राईट साईडला बघू शकता ही ना आपली पवना नदी आहे आणि सध्या ना हिला बिलकुल पण इथे पाणी नाही दिसत आहे. जेव्हा इथे पाऊस येतो ना तर ही नदी भरपूर भरल्या जाते. तर मी ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की इथला कव्हर करेल व्ह्यू. तर गाईज आत्ता आपण जस्ट आलोय आपल्या रावेत एरियामधलं भोंडे कॉर्नर, संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान रावेत. तर गाईज हे जे गार्डन आहे ना पूर्ण बालपण या गार्डन मध्ये गेलेले आहे. अक्षरशः हे गार्डन बघून आहे ना लहानपणीची पूर्ण आठवण आमची एकदम आली. आम्ही ज्यावेळेस 10-11 वर्षाचे होतो ना त्यावेळेस या गार्डनमध्ये फुल मस्त्याने धिंगाणा केलेला आहे. तुम्हाला विश्वास पण नाही बसणार, हे जे छोटे छोटे मुलं बघतायत ना यांच्यासारखे आम्ही इथं खेळलेलो आहेत.
तर गाईज आज जाम आठवण झाली एकदम बालपणीची आम्हाला. गाईज माझी जी हाईट वाढलेली ना ती फक्त मी याला रोज सकाळी संध्याकाळी याला फक्त लटकवत होतो. गाईज पूर्ण मनाला एकदम शांत वाटतं आपल्याला. रात्री या ठिकाणी आलो ना एकदम मनाला अशी प्रसन्नता येऊन जाते गार्डन मध्ये. तर गाईज हे होतं आपलं डीमार्टचं गार्डन. तुम्ही नक्कीच हे बघितलं असेल. याच्या एक्झॅक्ट समोर आहे ना ग्राउंड आहे. यावरती मुलं बघू शकता तुम्ही किती भारी क्रिकेट्स वगैरे खेळतात. गाईज या धावपळीच्या यामध्ये ना आता हे सगळे लोक विसरून गेलेत की आपले मैदानी खेळ सुद्धा होते म्हणून. तर गाईज आता मी परत ना पंपिंग स्टेशनवरने ना मुकाई चौकामध्ये चाललोय. माझं मुकाई चौकमध्ये ना काम होतं म्हणून मी म्हणलं आपण डायरेक्ट व्हिडिओ पण शूट करून घेऊयात. आहे त्याच ठिकाणावरनं परत आपण चाललोय. आपण या साईडने उतरलो होतो. आता परत आपल्याला या बस स्टॉपमध्ये जायचंय. तर गाईज परत ना मी या स्टॉपवरती येऊन थांबलोय. आता परतीचा प्रवास आपला सुरू करतोय. बसची वाट बघतोय पण बस अजून काही आलेली नाहीये. थोडा वेळ परत इथेच थांबावं लागेल मला. तर गाईज आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. कारण ना मी या चॅनलवरती ना भरपूर आपल्याला नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहे. गाईज आपली ना एक छोटीशी सुरुवात आहे. नेक्स्ट टाइम ना मी खूप छान छान लोकेशन कव्हर करेल. पण फक्त ना तुम्ही सपोर्ट नक्की राहू द्या. आणि गाईज घरात ना मी सोबत येता वेळेस ना आपला माईक पण घेऊन आलो होतो. पण त्याची ना पडायची भीती वाटत होती म्हणून ना मी तो यूजच नाही केला. म्हणलं बाबा चुकून हा पडला प्रवासात माझं लक्ष नसेल तर मग काय करणार. म्हणून मी आता डायरेक्ट पॉकेटमध्ये ठेवून दिलाय. गाईज मी ना पिंपरी चिंचवड रावेत एरियामध्ये राहते ना. तुम्हाला जर कुठलं लोकेशन माहीत असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी ना ते लोकेशन लवकरात लवकर कव्हर करेल. बघूयात बसची वाट बघतोय. बस काय अजून आलेली नाही आपली. गाईज फायनली एवढा वेळ वाट बघून ना आपली बस आलेली आहे. आत्ता 6:13 झालेले आहेत. आपली बस आली तुम्ही बघू शकताय. चला त्या साईडला थांबली बस. थांबा ना बसू तर द्या राव. ठीक आहे ठीक आहे असं आपल्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. पुण्यात ना आलात ना तर तुम्ही. चायना आम्ही पण चायनामधलं. यांचा मोठी स्वभाव दिसतो पण मस्त वाटते गाडीमध्ये. आपले ड्रायव्हर दादा ना चायनावरनं आले. त्यांना बोललो आम्ही पण चायनावरनंच आलेलो आहे. इलेक्ट्रिक आहे नाही. गेलं 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 ते साईज गेलं का. हा गेलं गेलं. तर गाईज आता जस्ट आपण घरी पोहोचलोय. आता वाजले संध्याकाळचे 7. दिवसभर थोडं बाहेर असल्यामुळे ना व्हिडिओ एकदम छोटासाच बनलाय. पण तुमचा नक्की सपोर्ट असू द्या. नेक्स्ट व्हिडिओ ना मी खूप छान बनवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ जर माझा आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता जस्ट घरी आलो आणि गरमागरम चहा भेटला आल्याला मला. तर भेटूयात नक्कीच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.